नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील अतिशय महत्त्वाचे असे 300 प्लस प्रश्न पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच आता जे सुरू आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील सर्व प्रश्न वन लाइनर मध्ये घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। तर महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेशातील पहिले कासव संवर्धन राखीव कोणत्या नदीकाठी स्थापन केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सरजू नदी। उत्तर प्रदेशातील पहिले कासव संवर्धन राखीव हे सरजू नदीकाठी स्थापन केले जाणार आहे। नेक्स्ट, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव काय असणार आहे? तर निरंजन शाह स्टेडियम असे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव करण्यात आलेले आहे। नुकताच कोणत्या भारतीय सेलिब्रिटीला UAEचा गोल्डन व्हिसा मंजूर करण्यात आला आहे? तर आनंद कुमार या सेलिब्रिटीला UAEचा गोल्डन व्हिसा मंजूर करण्यात आलेला आहे। तर आनंद कुमार हे कोण आहेत? तर सुपर 30चे ते संस्थापक आहेत। नेक्स्ट, नुकतेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख कोण झाले आहेत? तर उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे। मतदार जागृती अभियानांतर्गत पंजाबचे स्टेट आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शुभमन गिल या क्रिकेटरची स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणत्या राज्याची? तर पंजाबचे मतदार जागृती अभियानांतर्गत पंजाबचे स्टेट आयकॉन म्हणून शुभमन गिल या क्रिकेटरची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल एपिग्राफी म्युझियमची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर हैदराबाद या ठिकाणी देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल एपिग्राफी म्युझियमची पायाभरणी करण्यात आली आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोणत्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड झाली आहे? तर अभिनव बिंद्रा या खेळाडूची पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर अभिनव बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते कमेंट करून सांगा। नेक्स्ट आहे, सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर जय शाह हे सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत। तसेच ते BCCI चे सचिवही आहेत। नेक्स्ट आहे, बोटचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर रणवीर सिंग याचे बोटचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच तो बोटमध्ये भागीदारी झालेला आहे। भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर गुजरात या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। लागूबना जातीय द्राव्य क्रिया म्हणजेच लाभ योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये लाभ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर उत्तराखंड हे समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे। नुकताच देशातील पहिला तांब्याने मढवलेला बापू टावर कोठे बांधला गेला? तर बिहार राज्यातील पाटणा या ठिकाणी देशातील पहिला तांब्याने मढवलेला बापू टावर बांधण्यात आलेला आहे। आणि हा जो बापू टावर आहे तो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित करण्यात आलेला आहे। बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर पंजाब या राज्याचे राज्यपाल होते बनवारीलाल पुरोहित, ज्यांनी नुकताच राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला आहे। नुकतीच समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर गुजरात राज्यातील कच्छ या ठिकाणी समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिली राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली। नुकतेच महागौरव 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर निखिल वाघ यांना महागौरव 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। महागौरव पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो। अलीकडेच कन्नूरमध्ये बोलली जाणारी कोणती भाषा नामशेष होण्याच्या श्रेणीत टाकण्यात आली आहे? तर मदिका ही भाषा नामशेष होण्याच्या श्रेणीत टाकण्यात आलेली आहे, जी कुठे बोलली जाते? तर कन्नूर या ठिकाणी ती बोलली जाते। उत्तर प्रदेश सरकार कोणत्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी वार्षिक जनऔषध प्रशासन मोहीम सुरू करणार आहे? तर फायलेरियासिस या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार वार्षिक जनऔषध प्रशासन मोहीम सुरू करणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडे सॉलिसिटर जनरल आणि अटॉर्नी जनरल यांच्या परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे।
आणि ते कोठे करण्यात आलेले आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि याची थीम होती न्याय वितरणातील सीमापार आव्हाने. नेक्स्ट, भारतीय नौदलाने 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे तर नौदल नागरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. नुकतीच कोणत्या राज्यात ड्रग्ज विरुद्ध धामी मोहीम सुरू करण्यात आली आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. कोणती मोहीम तर ड्रग्ज विरोधी धामी ही मोहीम. देशातील सर्वात लांब केबल पूल सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर गुजरात या राज्यामध्ये देशातील सर्वात लांब केबल पूल सुदर्शन सेतूचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि हा सुदर्शन सेतू कोणत्या मार्गाला जोडतो तर ओखा ते बेट द्वारका या 2 ठिकाणांना सुदर्शन सेतू जोडतो. नेक्स्ट आहे, अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे तर ओलेग कोनोनेन्को यांनी हा विक्रम केलेला आहे. कोणता विक्रम केलेला आहे तर अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा. तर 878 दिवस किंवा 2.5 वर्षांपेक्षा जास्त वेळ ते अंतराळामध्ये राहिलेले आहेत. नेक्स्ट आहे, 66व्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर दिस मोमेंट या अल्बमला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि यामध्ये कोण आहेत तर शंकर महादेवन, जाकीर हुसेन, व्ही सेल्वा गणेशन आणि गणेश राजगोपालन. नेक्स्ट आहे, राजस्थानचे नवीन महाधिवक्ता कोण बनले आहेत तर राजेंद्र प्रसाद गुप्ता हे राजस्थानचे नवीन महाधिवक्ता बनले आहेत. INS संध्यांग कोठे कार्यान्वित करण्यात आले आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी ते कार्यान्वित करण्यात आले आहे. नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर संजय वर्मा यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये शपथ घेतली आहे. उंगलई थेडी उंगल ओरिल ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर तमिळनाडू या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. मिशेल ओनिल युनायटेड किंगडमच्या कोणत्या भागाच्या पहिल्या मंत्री बनल्या आहेत तर उत्तर आयर्लंडच्या त्या पहिल्या मंत्री बनल्या आहेत. डिजिटल सेंजन विजा जारी करणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश कोणता ठरला आहे तर फ्रान्स हा देश डिजिटल सेंजन विजा जारी करणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश ठरला आहे. इस्रोकडून कोणता महिला रोबोट अवकाशात पाठवला जाणार आहे तर व्योमित्र हा महिला रोबोट अवकाशात पाठवला जाणार आहे. हा का पाठवला जाणार आहे तर गगनयान हे जे मिशन आहे त्यापूर्वी हा रोबोट पाठवला जाणार आहे. नेक्स्ट आहे, भारतीय क्रीडा पत्रकार महासंघातर्फे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर PT उषा यांना भारतीय क्रीडा पत्रकार महासंघातर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताचे नवे आरोग्य सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अपूर्व चंद्रा यांचे भारताचे नवे आरोग्य सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2023 नुसार जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते ठरले आहे तर लंडन हे शहर ठरलेले आहे. तर भारतातील बेंगळुरू आणि पुणे अनुक्रमे 6व्या आणि 7व्या क्रमांकावर ठरलेले आहेत या अहवालानुसार. तर बघा, भारतातील पहिल्या क्रमांकाचे कोणते येईल मग बेंगळुरू हे भारतातील पहिले असणार आहे आणि जगामध्ये बेंगळुरूचा कितवा क्रमांक आहे तर 6वा आणि पुण्याचा 7वा क्रमांक. नेक्स्ट आहे, माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे तर कार्टर डॅल्सन या स्कॉटलंडच्या व्यक्तीने केलेला आहे. तो मुलगा किती वर्षाचा आहे तर 2 वर्षाचा आहे. नेक्स्ट आहे, ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 मध्ये जगातील दुसरे शक्तिशाली CEO कोण बनले आहेत तर मुकेश अंबानी हे ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 मध्ये जगातील दुसरे शक्तिशाली CEO बनलेले आहेत. तर टेसेंटचे CEO हुआतिंग माला यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. नेक्स्ट आहे, ईशा फाउंडेशनद्वारे आदिशिवाची 242 फूट उंचीची मूर्ती कोणत्या राज्यात बसवली जाणार आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बसवली जाणार आहे. पहिली बिमस्टेक एक्वाटिक चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. नुकताच चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार कोणाला मिळाला तर सोनू सूद, शिल्पा शेट्टी, मनोज वाजपेयी, फराह खान आणि अर्जुन रामपाल यांना चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर हा जो पुरस्कार आहे चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो. नेक्स्ट आहे, पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात सी सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन केले आहे तर गोवा या राज्यामध्ये केलेले आहे. नुकतेच केरळमधील शंकर स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर ईश्वरी प्रसाद नंबूदिरी यांना केरळमधील शंकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट आहे, नुकतेच उल्हास मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी उल्हास मेळ्याचे आयोजन करण्यात आले. उल्हासचा लॉंग फॉर्म काय होतो बघा, अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी.
नेक्स्ट आहे सस्टेनेबल फायनान्स 2024 साठी द एसेट AAA अवॉर्ड्स मध्ये बेस्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर REC लिमिटेडला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर हा बघा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर याचे उत्तर आहे उत्तराखंड. मियाओका भारतातील कोणत्या बँकेचे कंट्री डायरेक्टर बनले आहेत? तर आशियाई विकास बँकेचे बनलेले आहेत. नुकतेच सिकल सेल रोग नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्याने समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. कशासाठी? तर सिकल सेल रोग नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी स्पेशल समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट आहे भारतीय वायुसेनेद्वारे वायुशक्ती 2024 सराव कोठे आयोजित केला जाईल? तर जैसलमेर राजस्थान या ठिकाणी करण्यात येणार आहे. अलीकडेच कोणत्या संस्थेने भारतातील पहिले स्वदेशी 155 मिलीमीटर स्मार्ट दारुगोळा बनवण्याची घोषणा केली आहे? तर भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास यांनी ही घोषणा केलेली आहे. नुकताच वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागातील मुख्य सल्लागार पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर पवन कुमार यांनी स्वीकारलेला आहे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागातील मुख्य सल्लागार पदाचा कार्यभार. अहमद अवाद बिन मुबारक हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत? तर यमन या देशाचे ते पंतप्रधान बनले आहेत. आउटस्टँडिंग बिझनेस वुमेन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर बीना मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर त्या कोण आहेत? तर मोदी एंटरप्राइजेसच्या अध्यक्ष आहेत. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे? तर कर्नाटक या राज्याने सुरू केलेला आहे डिजिटल डिटॉक्स हा उपक्रम. कोणत्या भारतीय तिरंदाजाला वर्ल्ड आर्चरद्वारे वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर ऑफ 2023 पुरस्कार देण्यात आला आहे? तर आदिती गोपीचंद यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नुकताच भारत सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर म्यानमार या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ही सीमा किती आहे? 1643 किलोमीटर. तर या सीमेवरती कुंपण घालण्यात येणार आहे. नुकतीच कोणत्या संस्थेने भारतातील पहिल्या हायपर वेलोसिटी बोगद्याची यशस्वी चाचणी केली आहे? तर IIT कानपूर यांनी केलेली आहे. भारत आणि कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक 2026 चा क्वालिफायर सामना कोठे होणार आहे? तर हैदराबाद या ठिकाणी होणार आहे भारत आणि कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक 2026 चा क्वालिफायर सामना. फिफा विश्वचषक 2024 हा कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या देशांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे फिट इंडिया मुवमेंटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून पहिल्यांदाच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नरेंद्र कुमार यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. अलीकडेच आपत्ती चेतावणी देणारे उपकरण नितीश कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर बिहार राज्याने लॉन्च केले आहे. नितीशचा लॉंग फॉर्म काय होतं बघा, नॉवेल इनिशिएटिव्ह टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन फॉर सेफ्टी ऑफ ह्युमन लाईव्स. नेक्स्ट आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत बस प्रवास सुरू करण्यात येणार आहे? तर दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत बस प्रवास सुरू करण्यात येणार आहे. अलीकडेच काला घोडा कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर मुंबई या ठिकाणी करण्यात आला. नुकतेच लोकसभेने कोणत्या केंद्रशासित प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC साठी राखीव जागा ठेवण्याचे विधेयक मंजूर केले आहे? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात केलेले आहे. नुकताच चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाशी करार केला आहे? तर इतिहाद एअरवेजशी करार केलेला आहे चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत प्रायोजक म्हणून. नुकतीच कोणी हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट अभ्यासच्या फ्लाईट चाचण्या यशस्वीपणे घेतल्या? तर DRDOने घेतलेले आहेत. मार्क फिलिप्स हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे जे भारताच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर आले होते? तर ते गयाना या देशाचे पंतप्रधान आहेत. टाटा ग्रुपचे ई-कॉमर्स युनिट टाटा डिजिटलचे नवे CEO आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवीन ताहिल्यानी यांची टाटा ग्रुपचे ई-कॉमर्स युनिट टाटा डिजिटलचे नवे CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच भारतरत्न 2024 किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे? तर 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. तर पहिल्यांदाच 2024 मध्ये 5 व्यक्तींना एकत्रच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर ते 5 व्यक्ती कोण आहेत बघा, कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत, लालकृष्ण अडवाणी, नरसिंह राव, चौधरी चरण सिंग, MS स्वामीनाथन. तर या 5 व्यक्तींना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
नेक्स्ट आहे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 साठी कोणत्या देशांना सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर भारत, तुर्की आणि कतार या देशांना वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 साठी सन्माननीय अतिथी म्हणून घोषित करण्यात आले. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट मंजूर झाला आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये मंजूर झाला आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना. अलीकडेच कोणत्या देशाने जिलॉंग 3 रॉकेट प्रक्षेपित केले? तर चीन या देशाने केले आहे. SAFF अंडर 19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी हे संयुक्तपणे विजेतेपद जिंकले आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 चा शुभंकर काय आहे? तर अष्टलक्ष्मी आहे. हा फुलपाखरूच्या आकाराचा आहे. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी. नेक्स्ट आहे अलीकडेच 137 प्रकाश वर्ष अंतरावर राहण्यायोग्य सुपर अर्थ कोणी शोधला आहे? तर नासाने शोधलेला आहे. भारतातील सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आधारित सौर ऊर्जा प्रकल्प कोठे स्थापित करण्यात आला आहे? तर राजनांदगाव छत्तीसगड या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे. ICC कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? तर जसप्रीत बुमराह हा ICC कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. नेक्स्ट आहे नुकतेच अजिंठा एलोरा महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले. 7वी हिंद महासागर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशातील पर्थ या ठिकाणी 7वी हिंद महासागर परिषद आयोजित करण्यात आली. नुकतेच भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ म्हणजेच हायड्रोग्राफर कोण बनले आहे? तर लोचन सिंग पटानिया हे भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ बनलेले आहेत. नुकताच तमिळ अभिनेता थलपती विजयने कोणता राजकीय पक्ष सुरू केला आहे? तर तमिळगा वेत्रिकळगम हा पक्ष सुरू केलेला आहे तमिळ अभिनेता थलपती विजय याने. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रितू बहारी यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच मानवामध्ये पहिली मेंदूची चिप कोणी प्रत्यारोपित केली? तर न्यूरॅलिक या स्टार्टअपने मानवामध्ये पहिली मेंदूची चिप प्रत्यारोपित केली आहे. नुकताच सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर हरियाणा राज्यामध्ये झालेला आहे. भाजपने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गाव चलो अभियान सप्ताह सुरू केला आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गाव चलो अभियान सप्ताह सुरू केलेला आहे भाजप या पक्षाने. अलीकडेच सी केअर्स हे वेब पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर प्रल्हाद जोशी यांनी सुरू केले आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात पंतप्रधान मोदींनी तळबिरा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली? तर ओडिशा या राज्यामध्ये केलेली आहे. नुकतेच अंधांसाठी असणाऱ्या नागेश ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कर्नाटक या राज्याने जिंकलेले आहे. तर त्यांनी हे 20 वर्षानंतर हे नागेश ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे नुकताच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळाला आहे? तर गुजरात राज्यातील सुरत विमानतळाला हा दर्जा मिळालेला आहे. भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता बनला आहे? तर फ्रान्स हा देश भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली म्हणजेच UPI ही प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनला आहे. भारतीय लष्करासाठी मोबाईल ब्रिज सिस्टीम सर्वत्र कोणी सुरू केली आहे? तर DRDO ने सुरू केलेली आहे. 16व्या जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तर ही आवृत्ती कितवी आहे? 16वी आवृत्ती आहे आणि याची थीम काय आहे? दुसरे जग शक्य आहे. लोकशाही निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 41वा आहे. तर प्रथम क्रमांकावरती आहे नॉर्वे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा कोणत्या देशाला भेट दिली आहे? तर कतार या देशाला भेट दिलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी 2016 मध्ये कतार या देशाला भेट दिली होती. मिलन नौदल सरावाच्या 12व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी मिलन नौदल सरावाच्या 12व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. अलीकडेच कोणत्या राज्याने स्वयं योजना सुरू केली आहे? तर ओडिशा या राज्याने सुरू केलेली आहे स्वयं योजना. तर ही योजना कशा संदर्भात आहे बघा. 18 ते 35 वयोगटातील उद्योजक आणि ग्रामीण भागातील नोकऱ्या नसलेल्या तरुणांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे स्वयं योजनेअंतर्गत. कोणत्या राज्यामध्ये? तर ओडिशा या राज्यामध्ये. अलीकडेच कोणत्या राज्याने वनमित्र योजना सुरू केली आहे? तर हरियाणा या राज्याने सुरू केलेली आहे.
तर बघा याचा उद्देश काय आहे, जंगल नसलेल्या भागात वृक्षारोपण उपक्रमांमध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे। नेक्स्ट आहे, बिहारमध्ये केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या राज्यातील नव्याने बांधलेल्या कालूघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनलचे उद्घाटन केले? तर बिहार राज्यामध्ये केलेले आहे। नुकतेच कोणत्या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे? तर ग्रीस या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे। तर या कायद्याअंतर्गत हे जोडपे एक बाळ किंवा काही दत्तक घेऊ शकते। नेक्स्ट आहे, अलीकडेच बहुउद्देशीय ऑक्टोकॉप्टर विकसित केल्याबद्दल कोणाला विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे? तर वरिंदर सिंग यांना करण्यात आलेले आहे विशिष्ट सेवा पदक प्रदान। सर्वात जलद 500 कसोटी बळी घेणारा भारताचा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर आर अश्विन हा सर्वात जलद 500 कसोटी बळी घेणारा भारताचा दुसरा खेळाडू ठरलेला आहे। तर पहिला खेळाडू कोण ठरला होता? तर अनिल कुंबळे। नेक्स्ट आहे, आंतरजातीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपरी या ठिकाणी हे पहिले आश्रयस्थळ सुरू करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, 28व्या BSc एक्सपो 2024 चे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर अनुराग सिंह ठाकूर यांनी केलेले आहे। नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते। 2023 चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर रामभद्राचार्य आणि गुलजार यांना करण्यात आलेला आहे। तर रामभद्राचार्य यांना संस्कृत या भाषेसाठी आणि गुलजार यांना उर्दू या भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेने इनसॅट 3DS उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर इस्रो या संस्थेने केला आहे। बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले? तर भारताच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकलेले आहे बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये। तर हे सुवर्णपदक या संघाने पहिल्यांदा जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे, 2024 मध्ये भारतातील सर्वात स्वागतार्ह प्रदेश म्हणून कोणते राज्य आघाडीवर आहे? तर हिमाचल प्रदेश आघाडीवरती आहे। तर केरळचे मारारीकुलम हे सर्वात स्वागतार्ह शहर ठरलेले आहे। तर महाराष्ट्रातील वीर हे शहर 3ऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे। नुकतेच 60व्या म्युनिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर जर्मनी या ठिकाणी करण्यात आले। अलीकडेच कोणत्या देशाच्या प्रतिनिधीगृहाने चतुर्भुज विधेयक मंजूर केले आहे? तर अमेरिका या देशाने मंजूर केलेले आहे। या चतुर्भुज मध्ये 4 देश कोणते आहेत बघा, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि USA। सिक्कीम सरकारने कोणाच्या सहकार्याने सिक्कीम इन्स्पायर उपक्रम सुरू केला आहे? तर जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू केलेला आहे सिक्कीम इन्स्पायर हा उपक्रम। बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर हंगेरी येथील बुडापेस्ट या ठिकाणी 45व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात श्री कल्कीधाम मंदिराची पायाभरणी केली? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये केली आहे। नुकतेच बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी करण्यात आले। नुकताच वायुशक्ती हा वायुसेनेचा सराव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये सुरू केलेला आहे वायुशक्ती हा वायुसेनेचा सराव। नुकतेच दुग्ध सहकारी संस्थांसाठी कोणत्या योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे? तर पायाभूत सुविधा विकास निधी AHIDF। कोणत्या देशाविरुद्ध भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला आहे? तर इंग्लंड या देशाविरुद्ध भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला आहे। नुकतेच प्रसिद्ध जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे निधन झाले आहे। त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? तर कर्नाटक राज्यामध्ये झालेला होता। तर त्यांनी सल्लेखना ही जैन धार्मिक प्रथा सुरू केलेली आहे। तर ही प्रथा काय आहे? तर मृत्यूच्या आधी 3 दिवस उपवास करणे, म्हणजे एकही अन्नाचा कण न खाणे। नेक्स्ट आहे, दूरसंचार विभागाने परिवर्तनशील पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संगम डिजिटल ट्विन। नुकतेच महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे? तर दांडपट्टा या शस्त्राला राजशस्त्राचा दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्र सरकारने। तर दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे। हँडले पासपोर्ट इंडेक्स 2024 च्या पहिल्या 6 माहीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 85वा आहे। तर यामध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट किंवा प्रथम क्रमांकावरती कोणते देश राहिलेले आहेत बघा, जपान, सिंगापूर, स्पेन, फ्रान्स, इटली आणि जर्मनी। तर सर्वात कमकुवत पासपोर्ट ठरलेला आहे अफगाणिस्तानचा। बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर
ओपेनहायमर या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या राज्याने जात सर्वेक्षणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे? तर तेलंगणा या राज्याने जात सर्वेक्षणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे। नुकतेच महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे कोठे सुरू करण्यात आले आहे? तर धुळे या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे। अलीकडेच कोणत्या राज्यात हिमालयन बास्केट लॉन्च करण्यात आले आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे। 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर चंदीगड या ठिकाणी 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। नुकताच युवा विज्ञानी कार्यक्रम युविका 2024 कोणी सादर केला आहे? तर इस्रोने सादर केला आहे। किरियाकोस मित्सोटाकिस हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत जे भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आले होते? तर ते ग्रीस या देशाचे पंतप्रधान आहेत। डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रीय निर्माण पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर सायरस पुनावाला यांना डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रीय निर्माण पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे। अलीकडेच कोणत्या क्रिकेटपटूवर आयसीसीने मॅच फिक्सिंगसाठी 17.5 वर्षांची बंदी घातली आहे? तर रिजवान जावेद या क्रिकेटपटूवरती ही बंदी घातलेली आहे 17.5 वर्षांची। तर तो यूके क्लबचा क्रिकेटर आहे। नेक्स्ट आहे डॅबलिंग इन डिप्लोमसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्राध्यापक एस.डी. मुनी। अलीकडेच कोणत्या शहरात खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोड सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर ढाका या शहरामध्ये अनावरण करण्यात आलेले आहे या पुतळ्याचे। नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर संबलपूर ओडिशा राज्यातील संबलपूर या ठिकाणी भारतातील पहिल्या कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये 100% घरगुती नळ जोडणी मिळणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर अरुणाचल प्रदेश ठरलेले आहे। नुकताच अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर एलेक्स डॉसन स्वीडनचे आहेत। स्वीडनचे एलेक्स डॉसन यांनी अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 पुरस्कार जिंकला आहे। IPL मधील सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महेंद्रसिंह धोनीची निवड करण्यात आलेली आहे। नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 मध्ये विशेष पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ईशा अंबानी यांना हा पुरस्कार मिळाला आहे। खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची 4थी आवृत्ती कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर गुवाहाटी या राज्यामध्ये सुरू झालेली आहे। जगातील पहिला लाकडी उपग्रह नासा आणि कोण प्रक्षेपित करणार आहे? तर जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी म्हणजेच दाक्षा। बंदरांची कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सरकारने कोणती मार्गदर्शक तत्त्वे सुरू केली आहेत? तर सागर आकलन ही मार्गदर्शक तत्त्वे सुरू केली आहेत। 50वा खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे 50वा खजुराहो नृत्य महोत्सव। अलीकडेच कोणत्या राज्यातील लौंगलता आणि लाल पेडा यांना GI टॅग देण्यात आला आहे? तर उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या ठिकाणी असणारे लौंगलता आणि लाल पेडा या मिठाईला GI टॅग देण्यात आला आहे। अलीकडेच कोणत्या राज्यातील करौली येथे लोह खनिजाचे साठे सापडले आहेत? तर राजस्थान या राज्यातील करौली या ठिकाणी लोह खनिजाचे साठे सापडले आहेत। वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संरक्षणावरील अधिवेशन COP14 कोठे आयोजित करण्यात आले? तर उझबेकिस्तान येथील समरकंद या ठिकाणी आयोजित करण्यात आले आणि याची थीम होती नेचर नो बॉर्डर्स। शांतता प्रयास 4 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर नेपाळ या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे शांतता प्रयास 4। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे नाव काय आहे? तर T50 उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकवरती हा बोगदा आहे। या बोगद्याची लांबी 12.77 किलोमीटर आहे। भारत सरकारने अंतराळ क्षेत्रात किती टक्के FDI मंजूर केले आहे? तर 100% मंजूर केले आहे। नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवेलियर दे ला लिजियन डी ऑनर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आले आहे। उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा आयटेमचे अनावरण कोठे करण्यात आले? चंदीगड या ठिकाणी उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा आयटेमचे अनावरण करण्यात आले। भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? विशाखापट्टणम या ठिकाणी। आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सामील होणारा 119वा देश कोणता बनला आहे? तर माल्टा हा देश बनलेला आहे। नेक्स्ट आहे T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे?
तर बाबर आझम हा पाकिस्तानचा खेळाडू T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे। त्याने 271 डावांमध्ये 10,000 धावा केलेल्या आहेत। अलीकडेच इंडो-सेक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती इंडो-सेक्स शिखर परिषद। दप्तर विरहित शाळा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये दप्तर विरहित शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। तर या उपक्रमांतर्गत 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक दिवस दप्तर विरहित एक दिवस जाहीर करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे। आशियातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव समंका सरलम्मा जतारा आदिवासी उत्सव कोठे सुरू झाला आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये सुरू झालेला आहे। याला जतारा आदिवासी उत्सव असेही म्हटले जाते। केंद्र सरकारने महिला सुरक्षा योजना कधीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? तर 2025-26 या वर्षापर्यंत केंद्र सरकारने महिला सुरक्षा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर ही योजना 2021 मध्ये सुरू झालेली होती। जगातील सर्वोच्च गोठलेले तलाव मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आली? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील पँगॉन्ग त्सो तलावावरती हे मॅरेथॉन आयोजित करण्यात आली। पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील वाढवण बंदरासाठी मान्यता दिली आहे? तर पालघर या जिल्ह्यातील ह्या वाढवण बंदरासाठी मान्यता दिलेली आहे। भारत सरकारने अलीकडेच भारतीय गृहनिर्माण प्रकल्पाचा 4था टप्पा औपचारिकपणे कोणत्या देशात सुरू केला आहे? तर श्रीलंका या देशामध्ये सुरू केला आहे। अलीकडेच कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रस्ता नेटवर्क असणारा देश बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रस्ता नेटवर्क असणारा। तर अमेरिका हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे। AI चॅटबॉट हनुमान कोणत्या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड। नीम शिखर आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळा कोठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे नीम शिखर आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळा। याची थीम होती शाश्वत शेती, आरोग्य आणि पर्यावरणासाठी कडुलिंब। नुकतेच अमीन सयानी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते रेडिओ निवेदक होते। त्यांनी गीतमाला हा रेडिओ शो होस्ट केला होता। नेक्स्ट आहे रायसीना डायलॉगची 9वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली रायसीना डायलॉगची 9वी आवृत्ती। तर याची थीम होती चतुरंग संघर्ष स्पर्धा सहयोग निर्मिती। ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ कोणी सुरू केला आहे? तर हा जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेला उपक्रम आहे ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ। नुकतीच राष्ट्रपतींनी दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर AS राजू यांची नुकतीच राष्ट्रपतींनी दक्षता आयुक्तपदी नियुक्ती केलेली आहे। तर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत। नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे। ते कोणत्या पक्षाचे नेते होते? तर शिवसेना या पक्षाचे ते नेते होते। तसेच ते महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री होते। नुकताच त्रिपक्षीय सराव दोस्ती 16 कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर मालदीव या देशामध्ये सुरू झालेला आहे त्रिपक्षीय सराव दोस्ती 16। तर यामध्ये सहभागी देश आहेत भारत, श्रीलंका आणि मालदीव। जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आणि तो जम्मू काश्मीर मध्ये आहे। स्वदेशी लेझर अस्त्र प्रोटोटाइप दुर्गा 2 ची चाचणी कोण करणार आहे? तर DRDO करणार आहे। पहिल्या महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पोचे आयोजन कोठे करण्यात आले? तर पुणे या ठिकाणी करण्यात आले। NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने राजस्थानमधील पहिला सौर प्रकल्प कोठे सुरू केला आहे? तर छत्तीसगड या ठिकाणी सुरू केलेला आहे राजस्थानमधील पहिला सौर प्रकल्प। अरुणाचल प्रदेश कोणाच्या सहकार्याने राज्याचे पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करणार आहे? तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सहाय्याने अरुणाचल प्रदेश राज्याचे पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करणार आहे। हलके लढाऊ विमान तेजसमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतीय हवाई दलाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी सोबत करार केलेला आहे। देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारणारा तिसरा क्रिकेटर कोण बनला आहे? तर वामसी कृष्णा हा बनलेला आहे। भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणी सुरू केली आहे? तर IIT गुवाहाटीने सुरू केलेली आहे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदासांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले? तर वाराणसी या ठिकाणी केलेले आहे।
नुकताच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2023 कोणी जिंकला आहे? तर निमा सरीखानी यांनी जिंकलेला आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2023. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024. नुकतेच दक्षिण रेल्वेने पहिली ट्रान्स वुमन TTE म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सिंधू गणपती यांची दक्षिण रेल्वेने पहिली ट्रान्स वुमन TTE म्हणून नियुक्ती केलेली आहे. जागतिक पुस्तक मेळा 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे जागतिक पुस्तक मेळा 2024. भारतातील पहिले अत्याधुनिक स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोठे सुरू करण्यात आले आहे? तर मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी गुवाहाटीचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना. नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे MDA मोहीम सुरू केली आहे? तर लिम्फेटिक फिलेरियासिस या रोगाच्या निर्मूलनासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. नुकतीच LIC म्युच्युअल फंडाचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रवी कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा प्रकल्पासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केला आहे? तर आशियाई विकास बँकेसोबत केलेला आहे हा कर्ज करार. नुकतेच आदी महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सुबिका पेंटिंग्स कोणत्या राज्यातील आहेत? तर मणिपूर या राज्यातील आहेत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सुबिका पेंटिंग्स. नुकतेच कोणत्या देशाने अंटार्क्टिक वैज्ञानिक अभ्यासासाठी किनलिंग स्टेशन लॉन्च केले आहे? तर चीन या देशाने लॉन्च केलेले आहे आणि चीनचे हे 5वे अंटार्क्टिकामधील हे स्टेशन असणार आहे. नुकतेच महिलांच्या विकासासाठी स्वाती पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर अजय कुमार सूद यांनी सुरू केले आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने 15व्या फिडे ट्रेनर पुरस्कारासाठी कोणाची निवड केली आहे? तर अभिजित कुंटे यांची निवड केलेली आहे 15व्या फिडे ट्रेनर पुरस्कारासाठी. अलीकडे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2024 चे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सुमित नांगल यांनी जिंकलेले आहे. 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर लखनौ या ठिकाणी करण्यात आले आहे. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणारे कोणते राज्य हे ईशान्येतील पहिले राज्य बनले आहे? तर सिक्कीम हे राज्य बनलेले आहे. नुकतीच डोपिंग विरोधी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी. अलीकडेच AIDCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणी सुरू केला? तर धर्मेंद्र प्रधान यांनी सुरू केला. नुकताच डिजिटल हेल्थ इंडिया कार्यक्रमाचा एक भाग म्हणून किलकारी कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. नुकताच आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात AIचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केला आहे? तर गुगल सोबत करार केला आहे. नुकतेच NPCIचे गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजय कुमार चौधरी यांची NPCIचे गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच कोणत्या देशाच्या न्यायालयाने पूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व 8 माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे? तर कतार या देशाने सुटका केलेली आहे भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची. नेक्स्ट आहे माजी मुख्यमंत्री N. चंद्राबाबू नायडू यांच्यावरती आधारित महास्वप्नकोडू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर P. विक्रम या पुस्तकाचे लेखक आहेत. संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. नुकतेच प्रिसिजन अप्रोच रडार या नवीन संरक्षण प्रणालीचे उद्घाटन कोणी केले? तर R. हरिकुमार यांनी केले आहे. IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर कतरिना कैफ हिची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. नुकतीच दयानंद सरस्वती यांची 2024 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 200वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे 2024 मध्ये दयानंद सरस्वती यांची. केल्विन किस्टम हे कोणत्या देशाचे ॲथलीट होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे? तर ते केनिया या देशाचे ॲथलीट होते आणि त्यांचे रस्ता अपघातामध्ये निधन झालेले आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले?
तर फिजी आणि पापुआ न्यू गिनी या दोन देशांच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच ODI मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर पथुम निसांका हा ODI मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू ठरला आहे. नुकतेच दक्षिण आशियातील पहिले व्यावसायिक महिला हँडबॉल लीगचे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले? तर भारतामध्ये अनावरण करण्यात आलेले आहे आणि ही लीग 2025 पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. नुकतेच अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर फिनलँड या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत. नुकत्याच झालेल्या स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड्स 2024 मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हार्दिक सिंग आणि मोहम्मद शमी या दोघांना हा पुरस्कार देण्यात आला. नुकतेच भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर उत्तराखंड येथील डेहराडून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले? तर दुबई या देशातील अबुधाबी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे. पेटीएम ई कॉमर्सचे नवीन नाव काय आहे? तर पै प्लॅटफॉर्म हे पेटीएम ई कॉमर्सचे नवीन नाव आहे. अलीकडेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतले आहे? तर भारत या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत किती वीज मोफत दिली जाईल? तर 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. भारतीय हातोडा फेकणारी रचना कुमारी हिच्यावर डोपिंगसाठी किती वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? तर 12 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. नुकतीच 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी बनली आहे. नुकताच IRCTCचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजय कुमार जैन यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. नुकतेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर रणजित कुमार अग्रवाल. अलीकडे शैक्षणिक क्षेत्रासाठी स्वदेशी टॅबलेट मिल्की वेचे अनावरण कोणी केले आहे? तर इपिक फाउंडेशनने या टॅबलेटचे अनावरण केलेले आहे. नुकताच KPP नंबियार पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर S सोमनाथन यांना मिळालेला आहे KPP नंबियार पुरस्कार 2024. नेक्स्ट आहे, नुकतेच इंटरनेटवर गुरुमुखी लिपी टायपिंग वाढवण्यासाठी पुराण प्रणाली कोणी सुरू केली आहे? तर पंजाबी विद्यापीठाने सुरू केलेली आहे. नुकतेच कोणत्या राज्यात गुप्तेश्वर जंगल जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये घोषित करण्यात आलेला आहे. तर ओडिशा या राज्यातील हे 4थे जैवविविधता वारसा स्थळ असणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नुकताच अव्वल स्थान गाठणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह हा ठरलेला आहे. नुकतेच उषा किरण खान यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्या एक लेखिका होत्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 द्वारे विद्यार्थ्यांसाठी कोणता ID सुरू केला आहे? तर अपार सुरू केलेला आहे, म्हणजेच काय तर स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी. देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर FIFA सोबत करार केला आहे. अलीकडेच काजी नेमू हे कोणत्या राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर आसाम या राज्याचे हे काजी नेमू हे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. एक लिंबू वर्गीय फळ आहे. जगातील पहिली एअर टॅक्सी कोणत्या देशात सुरू करण्यात येणार आहे? तर दुबई या देशामध्ये सुरू करण्यात येणार आहे 2026 पर्यंत. नुकतेच दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. AFC एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कतार या देशाने जिंकले आहे. फायनान्शियल टाइम्स ग्लोबल MBA रँकिंग 2024 मध्ये कोणती भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था बनली आहे? तर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैदराबाद. नुकतेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नवाफ सलाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी. ड्रीम ऑफ द डेझर्ट ही पहिली लक्झरी ट्रेन कोणत्या देशात सुरू होणार आहे? सौदी अरेबिया या देशामध्ये सुरू होणार आहे. नुकताच कोणत्या देशाला UAE देशाचा 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार देण्यात आला आहे? तर भारत या देशाला देण्यात आला आहे. अलीकडेच कोणत्या संस्थेने ध्वनी आधारित अँटी ड्रोन प्रणाली विकसित केली आहे? तर IIT जम्मूने विकसित केली आहे. नुकतीच पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट कोठे आयोजित करण्यात आली? तर गुवाहाटी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट. अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पात वीज निर्मिती सुरू केली आहे.
तो प्रकल्प कोठे आहे? तर गुजरात राज्यातील कच्छ या ठिकाणी आहे. अलीकडेच कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी कोणाशी करार केला आहे? तर BPCLशी करार केलेला आहे. तर कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने सुरू केलेला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प हा जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असणार आहे. नुकतीच चर्चेत आलेली स्वदेशी CAR-T सेल थेरपी कशाशी संबंधित आहे? तर कर्करोगाशी संबंधित आहे. नुकताच बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर दक्षिण भारतीय बँकेला. दुसऱ्या सरस आजीविका मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले? जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये. नुकतीच जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीणवरील राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ या ठिकाणी. भारतातील पहिले हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार. अलीकडे सामाजिक विकास आयोगाच्या 62व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर रुचिरा कंबोज यांनी भूषवले आहे. नुकतीच राजकीय पक्षांसाठी असणाऱ्या इलेक्ट्रोल बॉन्ड्सवर कोणी बंदी घातली आहे? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. अलीकडेच कोमुरावेली रेल्वे स्टेशनची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे कोमुरावेली रेल्वे स्टेशनची पायाभरणी. नुकतेच कृषी वनीकरणासाठी ग्रो पोर्टलचे अनावरण कोणी केले आहे? तर नीती आयोगाने केलेले आहे कृषी वनीकरणासाठी ग्रो पोर्टलचे अनावरण. प्रबोवो सुबियांतो हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती झाले आहेत? तर इंडोनेशिया या देशाचे ते राष्ट्रपती झाले आहेत. जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा कोणता देश बनला आहे? तर जर्मनी हा देश बनलेला आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था त्याने जपानला मागे टाकलेली आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत मार्चची पायाभरणी कोठे केली आहे? तर दुबई या ठिकाणी केलेली आहे. नुकतेच बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर निखिल जोशी हे बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत वार्षिक अनुदान किती वाढवले आहे? तर 25,000 रुपये केलेले आहे वार्षिक अनुदान. नुकतेच सुप्लम या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले? तर पशुपती कुमार पारस यांनी केले. स्नो लेपर्ड रिपोर्ट 2024 नुसार भारतात सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे. लडाखमध्ये एकूण 477 हिमबिबट्या आढळतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केले आहे? तर सतनाम सिंह संधू यांना केलेले आहे. ट्रायचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिल कुमार लाहोटी यांचे ट्रायचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच ईशान्य भारतातील पहिले निसर्गोपचार रुग्णालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर आसाम या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर 12th फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला? तर सांस्कृतिक मंत्रालयाच्या झाकीला मिळालेला आहे. तर याची थीम होती इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी. नुकतेच कोणत्या राज्यात ऑरेंज फेस्टिवलच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले? तर नागालँड राज्यामध्ये करण्यात आले. नुकतेच शरद चौहान कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव झाले आहेत? पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे झाले आहेत. कोणत्या अवकाश संस्थेच्या रोवरने मंगळावरील पाण्याची पुष्टी केली आहे? तर नासाच्या रोवरने केलेली आहे पुष्टी. भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? तर गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली. डिजिटल कोर्ट 2.0 ॲप्लिकेशन कोणी सुरू केले आहे? नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहे. समलेई मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये करण्यात आले. कोणते राज्य सरकार फेब्रुवारीमध्ये मोफत वीज योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे? तर तेलंगणा हे राज्य फेब्रुवारीमध्ये मोफत वीज योजना सुरू करणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर दिव्यांश सिंग पनवार यांनी जिंकलेले आहे. 2024-25 साठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारतातील कोणत्या ठिकाणाला नामांकन मिळाले आहे?
तर मराठा लष्करी लँडस्केप याला नामांकन मिळालेले आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले तर तामिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश आहे। भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत सदा तानसिक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे? तर सौदी अरेबियाने। भारतातील पहिला संशोधन आधारित IIT सॅटेलाइट कॅम्पस कोठे उभारला जाणार आहे? तर उज्जैन या ठिकाणी उभारला जाणार आहे भारतातील पहिला संशोधन आधारित IIT सॅटेलाइट कॅम्पस। भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 93वा क्रमांक आहे। नुकतेच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे। नुकतीच उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या महिला क्रिकेटपटूची UP पोलिसात DSP पदावर नियुक्ती केली आहे? तर दीप्ती शर्मा या क्रिकेटपटूची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश सरकारमध्ये UP पोलीस आणि DSP पदावरती। नुकतेच भारतातील पहिली गर्भनिरोधक गोळी सहिलेचे विकसकाचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर डॉक्टर नित्या आनंद। NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? तर महाराष्ट्र सोबत करार केला आहे। सुलतान इब्राहिम कोणत्या देशाचे राजा झाले आहेत? तर मलेशिया या देशाचे राजा झाले आहेत। खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर महाराष्ट्र राज्याने मिळवलेला आहे। नुकतेच झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? चंपाई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 मध्ये त्यांच्या कार्यकाळातील कितवा अर्थसंकल्प सादर केला? तर 6वा अर्थसंकल्प सादर केला। भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन THDC इंडिया लिमिटेडने कोणत्या राज्यात केले आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये केलेले आहे। भारतातील पहिला बीच साइड स्टार्टअप फेस्ट कोठे आयोजित केला जाईल? तर मंगळूर कर्नाटक या ठिकाणी। अलीकडेच RBIने कोणत्या बँकेतील व्यवहारांवर बंदी घातली आहे? तर पेटीएम पेमेंट्स बँक। न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले? तर झारखंड या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत। अलीकडेच कोणी सहकारी संस्थांचे निबंधक आणि कृषी आणि ग्रामीण विकास बँकांसाठी संगणकीकरण योजना सुरू केली आहे? तर अमित शहा यांनी सुरू केली आहे। नुकतेच चर्चेत आलेले ज्ञानवापी कोठे आहे जिथे जिल्हा न्यायालयाने तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे? तर हे वाराणसी या ठिकाणी आहे। नुकतेच USA इंटरकॉन्टिनेंटल 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मनदीप जांगर यांनी जिंकले। एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले, ते कोणी लिहिले आहे? तर संजीव जोशी यांनी लिहिले आहे। नुकतीच सनातन शिरोमणी ही पदवी कोणाला प्रदान करण्यात आली? तर नरेंद्र मोदी यांना। अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ गोल्डन टायगर दिसला आहे? तर काझीरंगा नॅशनल पार्क आसाम या ठिकाणी दिसलेला आहे। नुकतेच भारतातील कोणते राज्य सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य बनले आहे? तर तमिळनाडू हे राज्य बनलेले आहे। तमिळनाडू या राज्यामध्ये 16 रामसर साइट्स आहेत, तर भारतामध्ये एकूण 80 रामसर साइट्स आहेत। अलीकडेच भारतातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने सडक सुरक्षा फोर्सची स्थापना केली आहे? तर पंजाब या राज्याने केलेली आहे। आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाने नुकतीच 2023 सालची महिला वुशू ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर नोरेम रोशबिना हिला घोषित करण्यात आलेली आहे। ती मणिपूर या राज्याची आहे। अलीकडे 16व्या वित्त आयोगात किती पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 3 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पूर्णवेळ सदस्य आहेत AN झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राज्याध्यक्ष। तर अर्धवेळ सदस्य आहेत सौम्य कांती घोष। उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोणत्या संस्थेत तयार केली जात आहे? तर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये तयार करण्यात येत आहे। नुकतेच पहल या दक्षता जनरलचे अनावरण कोणी केले? तर इरेडाने केलेले आहे। नुकतीच स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत कोणत्या राज्यात स्वसंतुलित इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली? उत्तराखंड या राज्यामध्ये। भारतातील पहिले गतिशक्ती संशोधन चेअर कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर IIM शिलाँग या ठिकाणी। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा दुसरा देश कोणता ठरला आहे? तर अमेरिका हे देश ठरलेला आहे। ओडिसीएस हे चंद्रावर उतरणारे खाजगी कंपनीचे पहिले अंतराळयान ठरले आहे। भारताची पहिली महिला पीच क्युरेटर कोण बनली आहे? तर जयसिता कल्याण ही बनलेली आहे। नुकतीच वार्षिक क्षमता निर्माण योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली आहे वार्षिक क्षमता निर्माण योजना। नुकतेच सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेच्या पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। नुकतीच US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमच्या संचालक मंडळावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर सलील पारेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू लालचंद राजपूत कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत? तर संयुक्त अरब अमिराती. नेक्स्ट आहे पेंगॉंग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 कोणी जिंकली? तर भगवान सिंग आणि महेश खुराना यांनी जिंकलेले आहे. ते मध्य प्रदेशचे आहेत. जागतिक टेक्सटाईल एक्सपो भारत टेक्स 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील 11वा द्विपक्षीय कॉन्सुलर संवाद कोठे आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नुकतेच जीवन रक्षा पदक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शशिकांत कुमार यांना. नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मेटेक्स 24 प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे केले? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्म गार्डियन सराव आयोजित करण्यात आला आहे? तर भारत आणि जपान या देशांमध्ये हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा कोठे करण्यात आलेला आहे? तर महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणी आणि ही 5वी आवृत्ती आहे. नुकतीच महिला IPL ची कोणती आवृत्ती सुरू झाली आहे? तर दुसरी आवृत्ती सुरू झालेली आहे. 2023 मध्ये महिला IPL ची पहिली आवृत्ती झाली होती. नेक्स्ट आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर स्पेन या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. याची थीम होती फ्युचर फर्स्ट. 2023च्या जागतिक सायबर क्राईम अहवालात भारताचे स्थान कितवे आहे? तर 80वे स्थान आहे. अलीकडेच फली एस नरिमन यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ते कायदेतज्ञ होते. नुकतीच स्किल इंडिया मिशनचा भाग म्हणून राष्ट्रीय उद्यमिता विकास योजना कोणी सुरू केली आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांनी सुरू केलेली आहे. कोणत्या कंपनीने भारताचा पहिला मिलिटरी दर्जाचा गुप्तचर उपग्रह विकसित केला आहे? तर टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड म्हणजेच TASL. नुकतेच कोणत्या राज्यातील कानपूर देहात येथे 50 मेगावॅट क्षमतेच्या गुजराई सोलर पॉवर स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. पूरव्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम कधीपर्यंत सुरू राहणार आहे? तर 2026 पर्यंत. नेक्स्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने कोणते चिन्ह पक्षचिन्ह म्हणून दिले आहे? तर तुतारी वाजवणारा माणूस. स्क्रप्टेड स्टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अश्विन प्रभू. नेक्स्ट आहे नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायाभरणी केली? तर सिक्कीम या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायाभरणी केलेली आहे. या स्टेशनचे नाव काय आहे? रंगपो रेल्वे स्थानक. नेक्स्ट आहे जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधेच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? तर गीता बत्रा या बनलेल्या आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये FATFच्या आर्थिक गुन्हेगारी देखरेख यादीतून कोणत्या देशाला काढून टाकण्यात आले? तर UAE या देशाला काढून टाकण्यात आलेले आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली आहेत? तर भारतीय लष्कर संघाने जिंकलेली आहेत. पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर सुहास येतिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नगर यांनी. मंदिरांवर कर लावणारे कोणते राज्य पहिले ठरले आहे? कर्नाटक हे राज्य ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान कोठे लॉन्च केले? तर महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठामध्ये. शहबाज शरीफ कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले? तर पाकिस्तान या देशाचे पंतप्रधान बनले आहेत. पंकज उदास यांचे निधन झाले. ते कोण होते? ते गझल गायक होते. नुकताच अटुकल पोंगल सण कोठे साजरा करण्यात आला? तर केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात हा सण साजरा करण्यात आला आहे. नुकतेच कोणत्या देशाच्या 5व्या पिढीच्या कान लढाऊ विमानाने पहिले उड्डाण पूर्ण केले? तर तुर्की या देशाच्या 5व्या पिढीच्या कान लढाऊ विमानाने पहिले उड्डाण पूर्ण केले आहे. नुकतीच भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर AM खानविलकर यांची लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर जॉन निकोल लॉफ्टी इटन यांनी हा जे सर्वात जलद शतकाचा विक्रम केलेला आहे. तर त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 33 चेंडूंमध्ये शतक केलेले आहे. नेक्स्ट आहे जगातील तिसरी सर्वात मोठी मस्जिद कोणत्या देशात बांधली आहे? तर अल्जेरिया या देशामध्ये बांधण्यात आलेली आहे. जगातील 2 सर्वात मोठ्या मशिदी सौदी अरेबियाच्या मक्का आणि मदिना येथे आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे नवीन प्रादेशिक कार्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर चंदीगड या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. नुकतेच भारतातील सर्वात वयस्कर खासदार शफिकुर रहमान बारक यांचे निधन झाले. ते कोणत्या पक्षाचे नेते होते? तर ते समाजवादी पार्टी पक्षाचे नेते होते. नेक्स्ट आहे तर ते लोकसभेचे खासदार म्हणून 5 वेळा निवडून आले आहेत.
जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर अदिती सेन डे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर यांना क्वांटम माहिती आणि गणन क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्ग ग्राम या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे अनावरण कोठे केले? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी केलेले आहे. जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर UAE मधील अबुधाबी या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली. नुकताच कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी 5 वर्षांचा बहुप्रवेश व्हिसा सुरू केला आहे? तर दुबई या देशाने सुरू केला आहे. बायो एशिया कॉन्क्लेव्हची 21वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली. तर याची थीम होती डेटा आणि AI संभाव्यता पुन्हा परिभाषित करणे. वेगवान गोलंदाज नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो न्यूझीलंडचा खेळाडू आहे. नुकताच सवेरा कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे सवेरा कार्यक्रम. तर हा स्तनाच्या कर्करोगाची लवकर तपासणी करण्यासाठी सवेरा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे हरियाणा या राज्यामध्ये. भारताने कोणत्या देशासोबत अभिलेखागाराच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ओमान या देशाने घेतलेला आहे. अदानी समूहाने दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल कोठे सुरू केले आहे? तर हे संकुल उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी सुरू केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहिले. तर या प्रश्नांची PDF तुम्हाला उपलब्ध करून पाहिजे असेल तर ही PDF तुम्हाला स्पर्धा अभ्यास ॲपवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासारखेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.